धोंड्याचा महिना म्हणजे मलमास. जे राहिलेल्या क्षय झालेल्या तिथी आहेत वर्षभरामध्ये, या सगळ्या तिथींचा मिळून जो एक महिना तयार होतो त्याला मलमास म्हणतात. या मलमासामध्ये सूर्याचं संक्रमण होत नाहीत. 12 राशी आहेत, 12 महिने आहेत. प्रत्येक राशीला म्हणजे प्रत्येक महिन्याला एक एक राशी असते. सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. पण या महिन्याला सूर्य संक्रमण करत नाही, म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत नाही. म्हणून याचं नाव मलमास आहे. राहिलेल्या तिथीने बनलेला मास ज्याच्यात सूर्याचं संक्रमण होत नाही. या महिन्यामध्ये कोणतंही नवीन काम सुरू केलं जात नाही. नवीन काम सुरू करत नाहीत म्हणून मलमास आहे. हाच मलमास एक वेळेस विष्णू भगवानाकडे गेला. विष्णूला विचारलं, विष्णुदेव सगळे लोक मला मल म्हणतात, वाईट म्हणतात, याला काहीतरी पर्याय पहा. त्यावेळेस विष्णूने सांगितलं, मलमासामध्ये जे लोक माझी पूजा करतील किंवा चांगले कार्य करतील त्याचं फळ त्यांना अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे अधिक पटीने चांगलं फळ भेटेल. म्हणून या महिन्यात जे चांगली कामं केली जातात त्याचं फळ अधिकाधिक भेटलं जातं. त्याचप्रमाणे स्वतः नारायणाने हे सांगितलेलं आहे आणि नारायणाची काही स्वरूपं सांगितलेली आहेत, जसं की सूर्य, जावई. जसं आपण जावयाची पूजा लक्ष्मीनारायण या स्वरूपात करतो. विष्णूचा अवतारच नारायणाला मानलं जातं. त्यामुळे या महिन्यात ब्राह्मण, सूर्य, गाय किंवा इतर जे विष्णूची स्वरूपं सांगितलेली आहेत जसं की जावई यांची पूजा केली जाते. म्हणून या महिन्यामध्ये सर्वात जवळचं कोणतं स्वरूप तर जावई. म्हणून जावयाला घरी बोलवून, लेकीला घरी बोलवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना दान दिलं जातं. या महिन्यामध्ये विष्णूची पूजा, जावयाची पूजा आणि दान देणं हे अधिक पुण्य सांगितलेलं जातं. आणि या तीनही गोष्टी जावयाला बोलवून मग पूजा करून त्यांना दान दिलं जातं, हे याच्यातलं विशेष. जावयाची पूजा करून जावयाला सुवर्ण, घोडा, गाय, भूमी, धान्य किंवा त्याच्यासोबत धातू, रत्न या प्रकारची दानं दिली जातात. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी प्राध्यापक गुलाब फरोडे, परळीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. तर अलीकडं 3 वर्षामध्ये एकदा धोंड्याचा महिना येतो, त्याला आपण अधिकचा मास म्हणतो. आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या जावयाला, मुलीला आणि जावयाच्या नातेवाईकाला म्हणजे त्याच्या आईवडिलांना आपल्याकडं धोंड्याचं जेवण खाण्यासाठी बोलवायची प्रथा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. बरं, धोंड्याचं जेवण घालणं हे वाईट नाही आहे, परंतु धोंड्याच्या जेवणाच्या नावाखाली या मुलीच्या आईवडिलांचं एक प्रकारे नव्या स्वरूपामध्ये शोषण होतं. ते शोषण म्हणजे धोंड्याच्या जेवणानंतर नवरदेव किंवा मुलाला त्याच्या सासूसाऱ्याने मोठ्या प्रमाणामध्ये सोने, चांदी, कपडे असे भेटवस्तूच्या रूपात त्याला त्यांनी भेट द्यायची असते. ही वाईट आहे. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जनजागृती होत आहे, समाज प्रबोधन होत आहे आणि या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून अलीकडं कुठंतरी हुंड्याचं प्रमाण एक कमी होत आहे, घटत आहे. ही गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभिमानाची आहे. परंतु पुन्हा धोंड्याच्या जेवणाच्या रूपाने हुंडा मागण्याची नवी प्रथा समोर येते आहे असं आम्हाला दिसून येत आहे. म्हणजे धोंड्याच्या जेवणामध्ये जेवण घातल्याबरोबर त्याला आपण सोन्याचे दागिने दिले पाहिजे, अन्यथा तो जावई, त्या जावयाचे आईवडील हे नाराज होतात आणि त्या मुलीला पुढं तिला त्रास देण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळं त्या मुलीच्या आईवडिलांची पात्रता असो नसो, तिची आर्थिक स्थिती असो नसो, तो बिचारा काय करतो, बाप मुली आणि जावई धोंड्या जेवणाला आले म्हणलं की तो कुठल्या तरी प्रकारे सावकारून पैसा उचलतो, उसमोर पैसा करतो आणि आपल्या जावयाची भर घालतो, त्याला सोने चांदीचे दागिने देतो आणि त्याला धोंड्याचं जेवण पूर्ण करतो. त्यामुळे अशा प्रकारची पद्धत आहे. ही पद्धत एक प्रकारे नव्या स्वरूपामध्ये हुंड्याच्या स्वरूपात पुढे येते आहे असं मला वाटतं. त्यामुळे अशा प्रकारची जी धोंड्याची पद्धत आहे ही अगदी बंद झाली पाहिजे असं आम्हाला
अनिष्ट लोकांना वाटतं की ही प्रथा वाईट आहे, ही प्रथा शोषणाची आहे.